जय शिवराय मित्रांनो, कशी आपली मंडळी सगळी मजेत आहे ना. आपण डायरेक्ट वावरात चाललो आता. जाऊ दे म्हणलं, साईल काही लवकर येत नाही वरातून. मग म्हणे साईल थांब म्हणे, लवकर येतो म्हणे डेअरीहून. नाश्ता करूनच मस्त आपल्याला काय आणलं, 4 प्लेट. 4 प्लेट सोय घेण्या काय 4 प्लेटसाठी सांगतो मी. असा होय आहे पण खर्च ना करते एवढे जास्त. हाफ खाऊन घ्यायची प्लेट ना, हाफ खाते पण झालं. 10 रुपये. बस बस हाफ. त्याचा भाऊ सांगत किती का 10 रुपये. ते पाहिजे, त्या भाऊच सांगतात. आपण काम खाते खाते का आपण 4 प्लेट खातो. आपण चाललो तर वावरात. आपल्याला बांधायच्या तुरी काल कापल्या. काही आपल्याला भेटलं ना टाईम, कारण की काल त्याच्यावरच काम होतं आपल्याला. सोऱ्याचं लग्न जुळला म्हणा. लगन जोडलाय म्हणजे चापेगडीतला. चापेगडी याचं सोला कापण्याला बाईची पोड त्याच्यासोबत याच्यावालं सोर्य. असं म्हणते बाबा. साईड लग्न जुळलाय म्हणजे सोऱ्याचं का साईड का तुझं नाही हां साईडचं जुळलं असं म्हणे. कवडू मामा म्हणे मध्ये साईडचं जुळलं म्हणे. जमलं म्हणतो काम. मग तो कुठं पाहायला लागेल बस दुसरी नाही का, नाही मग असं भेटत नाही ना काय. आपण चाललो आता. चला भेटून आपण आता आपल्या वावरात भेटून जायचं. चलो पण वावरात सोऱ्यात पडत होता. आता तणगड होता. काल मामाने एवढ्या तुरी बांधल्या असं सवाल वाटते. इकडून बांधायच्याच आहे ना. बांधल्या म्हणे. मला बांधा कोणता वेळ लागते म्हणे. आता नाही इकडं बांधल्या वाटते. वरतून जास्त वरतून कापल्या असं वाटत नाही सोऱ्या तुले. हां एवढं वरतून कोण कापल्या यार. मग पुरटे आपल्याला एक पात राहिली बांधायची नाही. इकडं आहे तर बहुत वेळ लागेल मात्र ना आपल्याला. आता हे आपला कपास आहे. एका बंडीत नाही जात ना बे. हा मोठं काम आहे. कायचं हिरवी पराठी आहे पण आता इकडलीच नाही हिरवी, बाकीची पुरी वारली. पाणी सोडून घेऊन राहिल्याचं हा पाणी कसं फेकले आहे ना. चला पाणी नाही तू असं घेऊन का नाही हिरवी होते. तुरी बांधून आता बांधून जायचे. 2-3 पेंड राहील त्या मामा बांधताय. पण बांधता तरी साईल म्हणते जास्त वारल्यानंतर झल्ल्या लगेच तुरी आपल्या खाला अर्ध अजून बोलत आहे का का म्हणते. सगळं काही समजत नाही साईलचं म्हणते. बंडी बैल कोण काढून आणली मोठे बघ ना. ज्याच्या आपल्याला कुठं जायचं आम्ही त्याचे बाबा पोला आले माहीत ना कोणत्या गाव त्याचं जायचं आमचे. मग आपण याच्या बाबा तो पण बसून टाईम आपल्याला भेटला मोका. हे मस्त खाऊन आलीच ना आपल्याला ना आणलं. हां 10 प्लेट खाल्ले त्या बापान पाहिजे आपले खाताना. चलो मिलेंगे फिर आपण. आपण चाललो आपण आता. असं मोठं बंडी नेली आहे तर आता बैल द्यायची. बंडी सोडा लागेल ना तर बैल आपल्या घरी आला. आपल्या बंडी न्याले. चला भेटून आपण बैला बैल आता वायला टाकले पहिलं. आता बैल घेऊन आपण आता बंडी जिपायची आपल्याला. तुझ्या जे आहे तू तर तिकडे घेऊन जा तुरी कर. चला आपण आता बंडी आणायला. चला भेटून आपण तिकडं बरोबर चालत नाही. चला जिपला ड्रायव्हर बसला आहे. कातकर आपले सर चालले राजे विद्यालय म्हणले. आपण आता बंडी आणायची पुढे मांडायचे. आपण आपले जे स्लिपा नाही घेते कारण की बाबा आहे आपले तर आपले स्लिपा घेतच नाही. तर शिवारी ते आपल्या भाषेत त्याला भेटून नाही गेले. जे आपण पोचलो आपण वावरात मोठं जाऊन बकऱ्या बांधल्या बाबा इकडं. हा तुरी मांडायच्या आपल्याला. चला भेटून आपण आता तुरी या. चला ते तर मांडली आहे ओरलं झाली आपली. आपण चाललो इकडे पाणी प्यायला गेले. यायचं देखतं बनवतच नाही आपलं इथे. शिवाय नाही कायचं लावलं ते ठिकाण आपलं तुमच्यावर राहिलं ते बरोबर. आपण ते अलग सलग बनवायचं काहीतरी आपलं आहे. कमी सून आहे ते करायचे आहे. तर आपल्याला टाईम आहे गोष्टी. चालते साईल का बंडी दिली आपण ना. ढकलतो नाही लगेच जल नाकल ढकलतो म्हणलं. चला भेटून आपण आता खाली करायचं. बिकून बंडी आणली आपण. आलो पाणी आणले तर म्हणते ताण लागली येऊन पाणी पिऊन राहिला होता बा. काय म्हणतं साईला आपलं घर आहे गरीब माणसाचं बिना परिस्थितीचं. घर वावरत घर आहे आपलं. कामाला ठेवतं गडवा. चला हा ठेव ना. पाल टाकून आपण खाली करू. टाकला भेटून आपण खाली करायचं वेळेस. खाली साईल मस्त बंडीवर राहते. आपल्या एकट्याच्या भरसा पाहिजे. आता राहून गेले आता वरतून ऊन मस्त बंडीवर. चला खाली करून भेटू आता. काय बैल इकडे बांधले चालायला आपण
चलो आता चला शेत खाली करून सारा एक माहीत झाली म्हणते अडचण झाली आपल्याला आता इसकी आजी निपट गई. जाणीच आहे आता आपल्या आजीच्या माहितीले केवढा विचार करता कामं राहिले पेंडिंगवर आपल्या आता चला खाली करून भेटून मग मित्रांनो आपली आता तयारी आता चाललो पण माहितीला आपल्या इथं काही ब्लॉग जमत नाही आता आपल्यासोबत घरचे लोक आहेत तर चाबी नेऊन जाईल चला मग वावरात आपल्या ताईला चला भेटून का होते समोर जमते कसं तर पाहून आपण चला तर आलो आपण आता घरी मित्रांनो आपण आता जेणेकरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग म्हणतो बाय बाय.